प्रताप पवारांच्या ज्या मिसेस आहेत त्यांची तब्येत ह्यावर्षी बरी नाही आहे. त्याच्यामुळे ती फॅमिली ह्यावर्षी सगळे 5 दिवस बारामतीला येणार नाही आहे. त्याच्यामुळे काकींसाठी आम्ही एक स्पेशल गेट टुगेदर पुण्याला ठेवला होता. दादाची तब्येत अजून 100% बरी नाही. डेंगी झाल्यावर पोस्ट डेंगी म्हणजे जरी रिपोर्ट नॉर्मल आले असतील तरी प्लेटलेट्सचं बरेच दिवस बघावं लागतं. नाही दादाला दिल्लीला गेले नाही मला माहिती बाबा. पण अर्थात इज अ फॅमिली लंच आणि इट्स अ प्रायव्हेट फॅमिली लंच. सगळी फॅमिली एकत्र होती आणि सगळी फॅमिली आम्ही काकींना ची तब्येत बरी नसल्यामुळे सगळी फॅमिली इथे जमलोय. आता आम्ही उद्यापासून सगळे बारामतीत आहोत. आज काय असं होतं की जे न सांगण्यासारखं आहे? अरे तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता ते मला थोडी सांगणार. फॅमिलीचं गेट टुगेदर होतं बारामतीला न जमता इथं आलात तुम्ही. दरवर्षी बारामतीला पूर्ण फॅमिली जमते. पण प्रताप पवारांच्या ज्या मिसेस आहेत त्यांची तब्येत ह्यावर्षी बरी नाही आहे. त्याच्यामुळे ती फॅमिली ह्यावर्षी सगळे 5 दिवस बारामतीला येणार नाही आहे. त्याच्यामुळे काकींसाठी आम्ही एक स्पेशल गेट टुगेदर पुण्याला ठेवला होता आणि त्याच्यामुळे काकी येऊ शकत नाहीत बारामतीला सगळे दिवस. म्हणून हा आजचा गेट टुगेदर. आमच्या दिवाळीची सुरुवात आज प्रताप पवारांच्या घरातून झाली. दादांना मध्यंतरी डेंग्यू झालेला होता, दादा बरे झाले. काय नेमक्या चर्चा झाली दादांच्या तब्येतीची? दादाची तब्येत अजून 100% बरी नाही. डेंगी झाल्यावर पोस्ट डेंगी म्हणजे जरी रिपोर्ट नॉर्मल आले असतील तरी प्लेटलेट्सचं बरेच दिवस बघावं लागतं. कारण का अनेक वेळा डेंगीच्या केसमध्ये आपण बघितलेलं आहे की लोकांना बऱ्याच वेळा पुढे जास्त त्रास होतो. मला स्वतःला डेंगी झालेला आहे काही वर्षापूर्वी. त्यामुळे पोस्ट केअर ही महत्त्वाची असते. वीकनेस खूप असतो. त्याच्यामुळे काही दिवस दादाला कमी लोक किंवा ही काळजी दादाला घ्यावी लागेल. आणि पोल्युशन इतकं वाढलेलं आहे. म्हणजे मी स्वतः 2 दिवस आता दिल्लीला होते की अतिशय वाईट हवा पुणे, मुंबई, दिल्ली या सगळ्याच ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे ह्या काळामध्ये पोस्ट केअर ही खूप महत्त्वाची आहे. दादा थोडंसं लवकर निघून गेले बघितलं तर काय म्हणजे दादा बाहेर गेले? नाही दादाला दिल्लीला गेले नाही मला माहिती बाबा. पण अर्थात इज अ फॅमिली लंच आणि इट्स अ प्रायव्हेट फॅमिली लंच. पण तुम्ही काय दादा दिल्लीला जातायत वगैरे तुम्हाला काहीच माहिती नाही, लक्ष नसतं तुमचं दादांकडे? हवा प्रदूषण तिकडे पण नाही दिल्लीत खरंच पोल्युशन. मी स्वतःच होते 2 दिवस दिल्लीत. त्यामुळे अतिशय वाईट दिल्लीचं पोल्युशन इज रिअली बॅड. दादा अमित शहांना भेटण्याची शक्यता आहे. रात्री इंडियाच्या घटक पक्षांची काय महत्त्वाची भेटी होती त्याची मला माहिती नाही. त्याची खरंच मला माहिती आहे. दिल्लीत खूपच प्रदूषण असल्यामुळे दादांनी काळजी घ्यायला पाहिजे जरा. नाही सगळ्याच दिल्लीकरांनी जो दिल्लीला जाईल पण आणि राहतो पण. म्हणून तर शाळा बंद आहेत. मग कुणाला भेटायचं कुणाला याची पण खबर तरी घ्या. ते नाही बाबा मला माहिती. मला प्रदूषणाच्या हवेबद्दल माहिती आहे. कारण का दिल्लीला शाळा बंद आहेत. दादांनी कशा शुभेच्छा दिल्या यावेळेस? नॉर्मल. त्याच्यात काय असतं. साहेब आणि दादांचं बोलणं झालं का? सगळी फॅमिली एकत्र होती आणि सगळी फॅमिली आम्ही काकींना ची तब्येत बरी नसल्यामुळे सगळी फॅमिली इथे जमलोय. आता आम्ही उद्यापासून सगळे बारामतीत आहोत. बारामतीला भाऊबीज होणार म्हणजे भाऊबीज, पाडवा, लक्ष्मीपूजन सगळे पवारांकडे सगळंच होतं. आता माहिती नाही आता कसं काय होतंय बघूया. लोक जसं ज्या पद्धतीने भेटायला येतात शरद पवारांना तिथं बारामतीला, तसंच पाडवा यंदाही वर्ष साजरा होणार आहे. हो पवारसाहेब तर सगळ्यांना दरवर्षी भेटतातच आणि काही नवीन गोष्ट नाही आहे. आणि तो काय असा फॉर्मल प्रोग्राम नसतो. इनफॉर्मल एक घरगुती कार्यक्रम असतो तो. ज्यांना कोणाला भेटायची इच्छा असतील त्यांचं स्वागतच नेहमी असते. ओपन हाऊस असं काही फॉर्मल प्रोग्राम नसतो. त्यानंतर पाडवा साजरा होतो. पवार कुटुंब संपूर्ण एकत्र असतं काठेवाडीत दादांच्या बंगल्यावर फार्म हाऊस. नाही भाऊबीज दादाकडे असते. हां भाऊबीज दादाकडे असते. मग तिथं येणार परत ती साजरा होणार? हो भाऊबीज तर होईल. कसं आहे माझी सगळ्यांनाच एवढी विनंती आहे की काही गोष्टी पर्सनल आणि प्रायव्हेट असतात. प्रोफेशनल आयुष्य आणि प्रायव्हेट आयुष्य ह्या 2 वेगळे घटक असतात. आणि मला असं वाटतं तुम्ही सगळे विसरताय की ND पाटील आणि शरद पवार. ND पाटलांच्या मिसेस ही शरद पवारांची सख्खी बहीण. दोघं अनेक वेळा एकामेकाबरोबर संघर्ष केला पण वैयक्तिक नात्यांमध्ये प्रेमामध्ये. आणि हे तर आमच्या घरातलं झालं. अनेक पक्षांमध्ये अनेक म्हणजे ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. जरी आमची लढाई वैयक्तिक कुणाशीच नाही आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक मैत्री असते की नाही. म्हणजे आता मी तुम्हाला प्रमोदजींचंच उदाहरण देते. प्रमोद महाजनांची आदरणीय पवारसाहेबांची, बाळासाहेब ठाकरेंची आणि पवारसाहेबांची, किंवा अनेक वर्ष अटलजींच्या घरी आम्ही किती वर्ष आम्ही जायचो. आजही अटलजींच्या फॅमिलीचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आजही आहेत. अरुण जेटलींची फॅमिली, सुषमाजींची फॅमिली, आमचे अतिशय जवळचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध ह्या सगळ्यांची आहेत. मुंडे फॅमिली असेल, किती फॅमिलीज अशा असतील. जरी आमचे राजकीय मतभेद आहेत, वैयक्तिक आमचे मतभेद कधीच
कुणाबरोबर वैयक्तिक कालही नव्हते, आजही नाहीत आणि उद्याही नसते. आज सकाळी दिलीप वळसे पाटलांनी पवारांची भेट घेतली. वळसे पाटील असं म्हणतात की रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात चर्चा केली. राज्य सरकारचे दुष्काळासंदर्भात जे घेतलेले निर्णय आहेत ते मी शरद पवारांना सांगितले. म्हणजे राज्य सरकारला अजूनही कृषीच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये शरद पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं असं मला माहिती नाही, मी त्या मीटिंगमध्ये एक तर नव्हते, त्याच्यामुळे त्या मीटिंगमध्ये काय झालं आहे नो आयडिया. रयत शिक्षण संस्थेच्या म्हणजे बॉडीवर काही बदल होत आहेत का? बदल होणार आहे? मला माहिती रयत शिक्षण संस्थेचं मी काय बघत नाही, मला माहिती. ओके, आहे. हॅपी दिवाळी. थँक्यू.